समाचार अब तक, सत्य का साहस। नमस्कार, मी नेहा आणि आपण बघत आहे समाचार अब तक। बघूया आजच्या काही ठळक बातम्या। विघ्नहर्ता गणरायाला निरोप देण्यासाठी शहरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे। होमगार्ड आणि एसआरपी जवानांसह तब्बल 8000 पोलिसांची शहरात तैनाती करण्यात आली असून पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुरक्षा बंदोबस्तात विशेष निर्देश दिले आहेत। शनिवारपासून सार्वजनिक गणेश मूर्तींचे विसर्जन सुरू होत असून विसर्जन मार्गावर ठिकठिकाणी फिक्स पॉइंट तयार करण्यात आले आहेत। तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या देखरेखीखाली पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी नागपूर महानगरपालिकेने शहरातील सर्व नैसर्गिक तलावांमध्ये विसर्जनास संपूर्ण बंदी घातली आहे। त्याऐवजी शहरातील प्रमुख तलाव परिसरासह विविध प्रभागांमध्ये एकूण 216 ठिकाणी 419 कृत्रिम विसर्जन तलावांची सोय करण्यात आली आहे। मुख्य विसर्जन स्थळांवर विशेष व्यवस्था करून नागरिकांना सुरक्षित आणि सुगम वातावरणात विसर्जन करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे। पोलीस आणि मनपा प्रशासनाचा हा संयुक्त उपक्रम गणेशोत्सव सुरळीत पार पाडण्यासाठी करण्यात आला आहे।